छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारं शिवस्वराज्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2024 मध्ये आणायचंय। बस बस, याच्यापेक्षा आगे आले तर तोंडावर पडेल मी। आणायचं या उद्देशानं शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात शिवजन्मभूमीतून झाली। आज तुमसर येथे शिवस्वराज्य यात्रेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा घराघरामध्ये पोहोचवला असे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, निर्भीड गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र ज्यांची नोंद ठेवेल असे माजी गृहमंत्री आदरणीय अनिल देशमुख साहेब आणि आदरणीय व्यासपीठ। खरं तर मी सर्वांची माफी मागतो कारण कार्यक्रमाला उशीर भरपूर झालाय। मगाशी अमोल दादा तुमच्या अगोदर आम्ही हॉलमध्ये आलो आणि मला सुनील गव्हाणेंनी विचारलं की एवढी सगळी गर्दी कसं काय जमली, बाहेर लोक आहेत आतमध्ये लोक आहेत, इथं काही कारण नसताना, इथं आपला आमदार नसताना एवढी लोक जमायचं काय कारण। मी सुनील गव्हाणेंना सांगितलं बेवजह है इसीलिए प्यार है, वजह होती तो व्यापार होता। आणि जे प्रेम करणारी लोक आहेत शरद पवार साहेबांच्यावर ती सगळी लोक आता थांबलीत। जे व्यापारी होते ज्यांना पवार साहेबांच्या नावाने व्यापार करायचा होता ते लोक आता निघून गेले। खरं तर कोल्हे साहेब या भागातल्या लोकांना सुरुवातीला पक्षात थांबल्याच्या नंतर प्रचंड त्रास झाला। सुरुवातीला किरण आतकरी आले, मग ठाकरचंद, नरेश ईश्वरकर आणि सगळे जिल्हा परिषदचे सदस्य आले। त्यावेळेला ह्यांची जिथं जिथं मीटिंग व्हायची त्या मीटिंगच्या फोटोमध्ये माणूस दिसला की लगेच राजू जैनचा त्याला फोन जायचा। आणि इथं तर असं चहापेक्षा किटली गरम, प्रफुल्ल भाईचा रुबाब कमी आणि ह्या जैनचाच रुबाब जास्त। आणि त्या जैनला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली, प्रफुल्ल भाईला पद मिळत गेली आणि ह्या जैनला वाटलं मी काय झालो काय नाही। म्हणजे काही परिस्थिती मधुभाव अशी झाली, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे थे। म्हणजे ह्या लोकांना असं वाटायला लागलं की हा पक्ष आमच्यामुळे आता ही सगळी गर्दी बघा, राजू जैन एका फोटोत ही गर्दी मावणार नाही, आता कुणाकुणाचे फोटो बघणार आणि कुणाकुणाला फोन करणार। पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं। आज जे आमदार आपल्याला सोडून गेले, खरं तर ठाकरचंद ते आमदार देखील रात्री राजू जैन बद्दल काय बोलायचे हे सगळं आपल्याला माहित होतं, पण दुर्दैवाने ते देखील पवार साहेबांची साथ सोडून तिकडे गेले। पण आज मधुभाऊ आहेत, ठाकरचंद आहेत, नरेश ईश्वरकरजी आहेत, आपले किरण आतकरी आहेत, ह्या सगळ्या लोकांनी वाईट काळात पक्षासोबत राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेबांची ताकद काय हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिली। त्याबद्दल मी मनापासून आपले सगळ्यांचे आभार मानतो। खरं तर नेत्यांसाठी खूप लोक बोलतात, पण मला ह्या तुमसरमध्ये बसलेल्या आपल्या सगळ्यांसाठी एक शेर सांगायचा आहे। मौका देखकर कभी हमने यार नहीं बदले, मौका देखकर कभी हमने यार नहीं बदले, रंगरूप देखकर कभी हमने प्यार नहीं बदले, समय के साथ ये सारी दुनिया बदल गई, समय के साथ ये सारी दुनिया बदल गई, मगर पैसा देखकर हमने कभी अपने किरदार नहीं बदले। त्यामुळे जे पैशाने विकणारी लोक होती, ज्यांना ईडी सीबीआयची भीती होती, ते सगळे लोक गेले। पण खरं तर प्रफुल्ल भाईंनी जायला नव्हतं पाहिजे। प्रफुल्ल भाई, तुम्हाला पवार साहेबांनी काय कमी केलं? तुम्हाला सगळी पदं दिली। पवार साहेबांच्या कुटुंबात स्वतःच्या मुलावर पवार साहेबांनी जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं प्रेम तुमच्यावर शरद पवार साहेबांनी केलं। तुम्ही पराभूत झालात तरी तुम्हाला मंत्रिमंडळात पवार साहेबांनी घेतलं, पराभूत झालात राज्यसभेवर घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री केलं। त्यात तुम्ही पवार साहेबांची साथ खरं तर सोडायला नव्हती पाहिजे। ज्या वेळेला पवार साहेबाला आधाराची गरज होती त्यावेळेला तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे होतं। पण प्रफुल्ल भाई, तुम्ही ज्या पवार साहेबांनी तुम्हाला मोठे केलं, राज्यात देशाच्या पवार साहेबांच्यामुळे तुमची ओळख झाली, तुम्ही त्या पवार साहेबांचे झाला नाहीत तर तुम्ही सर्वसामान्य या भंडारा गोंदियातल्या जनतेचे काय होणार आहेत याची विचार करण्याची आवश्यकता आहे। आता सरकारने एक बहीण काढली, अमोल दादा
लाडकी बहीण योजना, बरं लाडकी बहीण योजना घेऊन कोण फिरतंय? तर अजितदादा. ज्या अजितदादाने लोकसभेत स्वतःच्या बहिणीला छेडलं, त्रास दिला, ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणायला लागलेत. खरं तर बहीण लाडकी आहे यांना कधी वाटत नव्हतं, पण लोकसभेत ह्यांचा पराभव झाला आणि त्यावेळेला ह्यांना कळलं की बहीण लाडकी असती म्हणून लाडकी बहीण आणली. अरे महिलांचा सन्मान तुम्ही काय सांगताय? ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्या पवार साहेबांनी सगळ्यात अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिच्या हातात झेंड्याची दोरी, तिच्या हातात पाळण्याची दोरी देण्याचं काम जर सगळ्यात अगोदर या देशात कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी महिलांसाठी केलं आणि 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या महिलांना दिलं. म्हणून आमची महिला सरपंच होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, सदस्य होते, नगराध्यक्ष होते, महापौर होते. हे कुणामुळे शक्य झालं? तर हे पवार साहेबांच्यामुळे शक्य झालं. मुलगा मुलगी समान म्हणून चालणार नाही, तर वडिलाच्या संपत्तीमध्ये 50% वाटा हा महिलेला मिळाला पाहिजे. हा कायदा या देशामध्ये सगळ्यात अगोदर जर कोणी केला असेल तर तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला. आमची महिला भगिनी संरक्षण दलामध्ये काम करू शकते म्हणून संरक्षण मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी महिलाला 33% आरक्षण दिलं. महिला आयोगाची स्थापना असो, महिला बाल कल्याण मंत्रालयाची स्थापना असो, हे कामं आमचे आदरणीय नेते पवार साहेबांनी केले. त्यामुळे 1,500वर तुमच्या या खोट्या आश्वासनावर आमच्या महिला भगिनी भुलणार नाहीत. खरं तर शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत. आज बेरोजगारी वाढली. या विदर्भामध्ये मोठे नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी साहेब आहेत. या विदर्भातला नागपूरला होणारा बिहारमधला टाटा एअरबसचा प्रकल्प, हा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले. वेदांता फॉक्सकॉनचा पुण्यात होणारा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, पानबुडीचा प्रकल्प गुजरातला. काल परवा नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा 25,000 कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प जर यांनी गुजरातला घेऊन गेले. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा, महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला अधिकार नाही. या सरकारला हे सांगायची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याविषयी काही म्हणणं नाही, पण आमच्या महाराष्ट्रामधला रोजगार हा तुम्ही हिरावून घेऊ नका. आमच्या महाराष्ट्राच्या कुटुंबामध्ये जे चूल पेटणार आहे त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम हे सरकार करतंय. या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे. पण युवक मित्रांनो, या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करायला आता हे जातीपातीचं राजकारण करतील. आता ह्यांनी सुरू केलं, एक ह्यांचा भाजपचा एक आमदार आहे, खरं तर तो डायसला पण लागत नाही, पण तो आता मुस्लिम समाजाच्या बद्दल बोलतोय आणि जाती जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. पण ज्या जातीपातीचं राजकारण करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, आज शेतीमालाला भाव नाही, युवकांना रोजगार नाही. पण या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करण्याचं काम चाललंय. खरं तर आता आपल्याला जयंत पाटील साहेबांचं, अमोलदादांचं ऐकायचंय म्हणून मी जास्त आपला वेळ घेत नाही. पण आपल्या सगळ्याला या तुमसर मधून पवार साहेबाच्या विचारीचा तुतारीचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे का? मागचा आवाज येत नाहीये. आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो. जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, अमोल कोल्हे साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. थँक्यू. थँक्यू मेहबूब भाई, अगदी परखडपणे विचार मांडले. आणि यानंतर मी आमंत्रित करतो आहे, चला तर या विचारामध्ये विचार पेरण्यासाठी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, आणि क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, असे ज्यांचं मत आहे ते म्हणजे ठाकचंदजी मुंगुसमारे हे आपल्याला या ठिकाणी आपले मन व्यक्त करते.
चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आपल्याला मराठा राजा महाराष्ट्राचे मंत्री सारे माझ्या माझ्या अजय गौरव गीते गाती ओवाळीनी पंचारती तो फक्त राजा छत्रपती शिवाजी महाराज की बोलो शिवाजी महाराज की हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नमन ज्योतिराव फुले आंबेडकर यांना नमन आज शिवराज्य यात्रेच्या निमित्ताने तुमसर नगरीत आलेले पवार साहेबांचे शिलेदार आदरणीय पक्षाचे अध्यक्ष श्री जयंतराव पाटील साहेब त्याचप्रमाणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री महबूबभाऊजी शेख त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे खासदार तडफदार आणि आपल्या जे कलाकार आहेत कलावंत आहेत शिवाजी महाराजांची जे कला करतात ते तसे आपले अमोलजी कोल्हे साहेब आणि विदर्भाची शान आन आपले माजी मंत्री अनिलबाबू देशमुखजी आणि या लोकसभेचे माजी खासदार श्री मधुकरजी कुकडे साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा वाढली बिना बोलवल्याने फक्त पैसे खर्च न करता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्व बंधू आणि भगिनींचे युवक मित्रांचे मी आभार मानतो आणि अशीच साथ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो। सत्ताधारी पक्षाने कथित फोडाफोडीचे राजकारण करून महाराष्ट्राला गंदा करण्याचे काम केलेले आहे। आज महाराष्ट्रामध्ये 50 खोके देऊन आज 3 पक्ष तोडलेले आहेत परंतु निष्ठा असलेली जनता आणि जनतेसोबत असलेले आमचे नेते यांना वाव देण्याकरिता आणि आपला प्रचार आणि प्रसार करण्याकरिता शरद पवार साहेबांचे विचार गावागावात गलीगलीत पोहोचवण्याकरिता आज ही शिवस्वराज्य यात्रा निघालेली आहे। आज आपण जात भेद धर्म पंथ न पाहता सर्वजण एकत्रित याल आणि तुमसर विधानसभेतून तुतारीच्या उमेदवार निवडून आणाल अशी मी सर्वांची अपेक्षा बाळगतो आणि जो मागील 10 पक्ष बदलवणारा कोणी असेल त्याला आपल्या पक्षामध्ये कसल्याही पद्धतीने तिकीट देऊ नका अशी मी आपणास विनंती करतो। आम्ही 4 लोक तिकीट मागत आहोत 1 5वा माणूस सुद्धा आमच्या जवळ आहे तुम्ही आम्हाला नाही दिला तर त्याला द्या परंतु आमच्यातल्या 4 लोकांना 5 लोकांना सोडून दुसऱ्याला कधी तिकीट दिल्या तर अत्यंत घृणात्मक राजकारण होईल आपल्यावर कोणी राष्ट्रवादीवर विश्वास करणार नाही आणि हे जे आलेली जनता आहे 4000-5000 येथे लोक आलेले आहेत ते कसले आपल्यावर विश्वास करणार नाही विश्वास बाळगणार नाही म्हणून माझी एकच विनंती आहे आदरणीय व्यासपीठाला की आमच्यापैकी तुतारीच्या उमेदवाराला द्या त्यांच्या जो तुम्ही म्हणत असाल की सर्वेमध्ये त्याच्या नाव आहे आता तुम्ही सर्वे करा कोणाच्या नाव आहे कोणाच्या नाही आहे तुम्हाला दिसून जाईल तुतारीच्या करा तुतारी 4 उमेदवारांच्या करा त्याच्यातला तुम्ही उमेदवार द्या अशी मी अपेक्षा बाळगतो। आपण आम्हाला 4 पैकी एकाला संधी द्याल अशी मी आपल्यास विनंती करतो आणि मला आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आपण या ठिकाणी आलात आम्हाला आता मार्गदर्शन कराल त्याबद्दल मी आपले आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद। जय शिवाजी महाराज की शरद पवार साहेबांच्या जयंतराव पाटील साहेबांच्या अनिल देशमुख साहेबांच्या अमोल कोल्हे साहेबांच्या महबूबभाई शेखच्या जय हिंद जय राष्ट्रवादी। थोडं वेळेचा अभाव आहे म्हणून मी या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांना आमंत्रित करतो। आता नाही थोडा वेळ थांबा। आज या ठिकाणी आपले नेते ज्यांच्या आदेशाप्रमाणे आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या एक नाव आहे आणि तरुण युवा नेता ज्याला म्हणतात असे आमचे सर्वांचे प्रेरणाहार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हे संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आदरणीय आपल्या पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब या संतांच्या भूमीमध्ये जन्म झाला। आदरणीय अमोलदादा कोल्हे साहेब या संतांच्या भूमीमध्ये जन्म झाला। आदरणीय आपल्या माजी गृहमंत्री साहेब आदरणीय अनिल देशमुख साहेब तसेच या संतांच्या भूमीमध्ये जन्म झालेले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे युवाचे अध्यक्ष महबूबभाई शेख या संतांच्या भूमीमध्ये जन्म झाला
आणि संतांचे विचार घेऊन या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मान्य देऊन ज्यावेळेस या पक्षाची जेव्हा खऱ्या अर्थानं तोडायचं काम केलं त्यावेळेस जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांनी जेव्हा या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून राजीनामा देवाची गोष्ट आली आणि त्यावेळेस जेव्हा आपले जयंत पाटील साहेब आहेत यांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू आले ते अश्रू आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हे बघून नाही झाले, कारण ते अश्रू आज या ठिकाणी हे सर्व जनता म्हणून या ठिकाणी उभी झालेली आहे. कारण ते अश्रू आणि पक्षाची जेव्हा मोठे मोठे नेते ज्यांनी पक्षामध्ये मोठे मोठे पद भोगवले आज का बरं ते या पक्षातून गेल्यानंतर मंत्री सुद्धा होऊ शकले नाही, कारण ते ताकद होती फक्त शरदचंद्र पवार साहेबांची. म्हणून या ठिकाणी म्हणणाऱ्या या गोरगरिबांच्या जनतेचा विचार करून चालणारी त्यांना मोठे मोठे पद मिळत पण आता का नाही मिळाले याची विचार करण्याची वेळ या तुमसरमवाडीला या महाराष्ट्रात या विदर्भातल्या लोकांना आज वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे. का कोणाच्या भरोश्यावर पदं मिळतात? फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावर आजपर्यंत पद भोगले, परंतु आज का नाही भोगले तो विचार आमच्या मनामध्ये होता. साहेबांचे जे अश्रू होते ते आमच्या मनामध्ये होता आणि त्यावेळेस आम्ही विचार केला. चारही जिल्हा परिषदचे सदस्य आमच्यावर कोणती अडचण निर्माण झाली हे आम्हाला माहीत आहे, आम्हाला कळतो आणि आमची तळमळ हे आम्हाला माहीत आहे. आम्ही विचारासोबत राहिलो आणि आज विचार काय म्हणतो, या महाराष्ट्राचा विचार काय म्हणतो आज सर्वांना माहीत आहे. म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. विधानसभेची निवडणूक ज्या पद्धतीनं समोर आहे आपल्यामुळे, पण ज्या पद्धतीनं आम्हाला काही सूचना सुद्धा आल्या, परंतु जो व्यक्ती कितीतरी पक्ष बोलवतो, कितीतरी घरं फोडतो, कितीतरी बर्बाद करतो, कितीतरी पक्ष बर्बाद केलो, त्या व्यक्तीला हे तुमसरची विधानसभेतली लोक तुम्ही कबूल करणार का? तुम्ही कबूल करणार का? म्हणून आदरणीय साहेब तुम्हाला मी विनंती करतो, हे मावळे आहो मी गद्दार नाही आणि तुम्ही मावळ्यांचा विचार कराल एवढे बोलतो. मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शरदचंद्र पवार साहेब. धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करतो आहे, भाईचारा भी चाहिए जिंदगी में दोस्तों, सब कुछ दौलत ही नहीं होती, असे माजी खासदार माजी आमदार सन्माननीय मधुकरजी कुकडे साहेब यांना. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, तुमच्या सर्वांचा आवाज जमलेला आहे. माझ्या विद्यमान परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या प्रतिला वंदन करतो. शरद पवार साहेबांचे विचार घेऊन या ठिकाणी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब, राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख, खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, माजी मंत्री आदरणीय रमेश बांग, समाजसाहेब व्यासपीठ, कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, माझ्या पूर्व वक्त्यांनी भिन्न गोष्टी केल्यात, पण या ठिकाणी गर्दी देशाचे जाणते राजा शरद पवारचे विचार घेऊन आलेले आहेत. बांधवांनो, लोकांना वाटते की शरद पवारनी रोजगार हमी यांना कामं पूर्ण देशामध्ये पहिल्यांदा माझा सुरुवात केला. आज रोजगार हमी यांना सुरुवात सामान्य माणसाला काम मिळालं पाहिजे, पांढर रस्ते झाले पाहिजे, त्याला बोळ्या झाल्या पाहिजे, झाडं लावली पाहिजेत आणि शेतकरी जो या देशाचा मालक आहे तो उन्नत करण्याचे काम आदरणीय शरद पवारनी केलं. काही वेळी कॉमेंट केली की शरद पवार जनता राजा काय. बांधव तेही सांगू त्यांना, जनता शरद पवारनी महिलांना पहिल्यांदा त्या ठिकाणी आरक्षण दिलं. अजूनपर्यंत देशामध्ये कोणत्याही राज्याने दिलं नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद आरक्षण देणारं आदरणीय शरद पवार साहेब होते. महिलाची स्थापना असो, महिलाला निर्णय घेण्याचं काम आदरणीय शरद पवारनी केलं. बांधवांनो, देशाचे कृषी मंत्र्यांनी 2008मध्ये 79,000 कोटी रुपये एका माणसांनी मागणी केली नाही, कोणी आंदोलन केलं नाही, कोणी मोर्चे काढले नाहीत. पूर्ण भारताचे कर्ज त्यांनी माफ केलं. काश्मीर ते मद्रास, मुंबई ते दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे भगवा फिरवलं या महामानवांनी ते काम केलं.
आणि त्या महामानवाच्या तुतारीला मतदान मागण्याकरता या ठिकाणी जयंत पाटील आणि सर्व मंडळी आले. मी त्यांना काय मतदान करावं. 2018मध्ये मी खासदार असताना आदरणीय शरद पवार साहेब गोंदियाला आले होते. सर्व लोकांनी मागणी केली धानाला बोनस मिळाला पाहिजे, धानाला बोनसची मागणी केली. बांधवांनो त्यावेळेस साहेबांनी बोनस घोषणा केली होती. जयंतराव पाटील साहेब आपण मंत्री होते जेव्हा 500 बोनस डिक्लेअर केला होता सरकारने. आदरणीय शरद पवारच्या आदेशातून पुन्हा 200 देण्यात आलं आणि 600 रुपये बोनस पहिल्यांदा महाराष्ट्रात देण्यात आलं. आता सरकार बदलली आणि आता बोनस आहे का म्हणून मी तर निर्णय करा. ज्या ठिकाणी 52 धरण बांधला गेलं तो 52 क्यू 1978मध्ये मान्य शरद पवारांनी स्थापना केली होती. मग ते जनतेचे आहेत की नाही बांधून. काल पेपरामध्ये टीका आली, काल पेपरामध्ये बातमी आली, टी व्हीला बातमी आली की शरद पवारनी हॅलो हॅलो चेक हॅलो. काल टी व्हीमध्ये बातमी आली हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. काल टी व्हीवरती बातमी आली शरद पवार साहेबांनी लालबागच्या दर्शन घेतलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कॉमेंट केली. शरद पवारांनी याच्याकरता दर्शन घेतलं बांधवांनो. हिंदू धर्मामध्ये चांगली पूजा करताना गणपतीची पूजा केली पाहिजे. आज महालक्ष्मीचा दिवस आहे, आज दुर्गा माईचा दिवस आहे. शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजची भवानी तरुणाचा विचारली आणि या नालायक सरकारला पडवार करण्याकरता निर्णय घेतला. बांधवांनो लोकांनी कॉमेंट केली. म्हणून शरद पवार साहेब देशाचे जाणते राजे आहेत. बांधवांनो या महामानवांनी पुनर्भिन्न केलं. मागे आम्हाला तिकीट दिली, आम्ही खासदार झालो. बांधवांनो शरद पवार साहेबांनी विभिन्न लोक घडवले आहेत आणि याकरता तुम्हाला मागणी आहे आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. आमचे मित्र एक खासदार आहेत माझी, आमच्यापेक्षा नेते होते, ते नेहमी भाषणात म्हणतात की माझ्याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा विकास होणार नाही. नेहमी भाषणात म्हणतात मेरे कोई करने था. दिल्ली में मेरी पहुंच है, बम्बई में मेरी पहुंच है, भंडाऱ्यात पहुंच आहे, नागपूरला आहे. पण बांधवांनो भेलचक्रांना झाला का? झाला का भेलचक्रांना? ज्या मनमोहन सरकारने भेल केलं होतं तो भेल झाला का? आता सरकारमध्ये गेले 2 झाले, मग भेल काय केलं? त्यांनी भेल करून दाखवा, आम्ही त्याला मतदान द्यायला तयार आहोत. बांधवांनो खोटं बोलतात. ज्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या पूर्ण देश खाल्लेलं आहे. बांधवांनो भगवान कृष्णाच्या माकान खाल्ला आहे, तो आज कंश झालेला आहे. ज्याप्रमाणे कंसाने काय केलं ते पापाने केलं. म्हणून तुम्हाला विनंती करतो आदरणीय जयंतराव पाटीलच्या नेतृत्वामध्ये आलेल्या शिवशायात्रेला समर्थन करा आणि तुतारी वाजवा एवढी विनंती करतो. माझ्या बोलणं थांबितो. जय हिंद, जय भारत. हॅलो हो चला आपण ज्यांचं व्यक्तिमत्व दांडगं आहे टी व्हीमध्ये आणि टी व्हीच्या पडद्यावरती बघतो, मोठ्या पडद्यावरती बघतो आणि महाराजांचे विचार, शिवरायांचे विचार, आपल्या रयतेच्या राजांचे विचार, छत्रपती शंभूराजांचे विचार हे अभिनय. थोडं या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो, एकदा बसल्या बसल्या थोडा टाळ्याचा गजर करावा. आपण चेहऱ्यावरती तेज असायला पाहिजे. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेबांना विनंती करतो की या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. राम कृष्ण हरे. दोरात नारा राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे. शरद पवार साहेबांचा आजच्या या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आपले सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे, माजी मंत्री रमेशजी बँग, त्याचबरोबर विद्रोही साहेब
माजी आमदार दीनानाथजी पडोळे, बंजरसिंगजी परियार, शब्बीरजी विद्रोही, जानबाजी मस्के, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी अतकरी, युवकांचे अध्यक्ष ठाकचंदजी मुगुसमारे, प्रवीणजी कोंटे, अतुलजी वांदिले, राजूभाऊ तिमांडे, माजी आमदार सुधीरभाऊ कोठारी, राजाभाऊ टाकसाळे, अनिताताई गजबे, श्री नरेशजी ईश्वरकर व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, अनेक वक्त्यांचे भाषण या ठिकाणी आपण ऐकलेत. अरे सर्व शांत राहा बिलकुल. यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या भंडारा गोंदिया जिल्ह्यातला आपले जे आमदार होते, या तुमसर मतदारसंघात कोण आमदार होता तुम्हाला माहित आहे. आता त्या आमदाराची वाट लावायची आहे ना या निवडणुकीत. अरे ज्यांनी गद्दारी केली त्याला वाट दाखवणार ना. हा तुमसर मतदारसंघाचा एक आमदार राजू, आणि तिकडे अर्जुनी बोरगावचा कोण मनोहर चंद्रिका. या लोकांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि गेले कुठं त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर. आणि म्हणून या दोन्ही आमदारांच्या बाबतीत आपण या पद्धतीने सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला माहित आहे की या सध्या जे भारतीय जनता पार्टीचं जे शासन महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा कारभार सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आमच्या महिला भगिनी बसल्या आहेत, आमचे युवा आहेत. गेल्या 2-2.5 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फक्त पक्ष फोडाफोडीचं काम चालू आहे. पहिले उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना 50-50 कोटी रुपये देऊन एका आमदाराला, या भारतीय जनता पार्टीनं एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनीच पुढे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्व सन्माननीय नेते मंडळी होते ते सुद्धा कशाच्या भीतीने इकडून तिकडे गेले याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काय बरोबर आहे. ईडीच्या धागाने गेले. गेल्या 2 वर्षापासून फक्त फोडाफोडीचं राजकारण आपण महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काय जनतेसमोर प्रश्न नाही का? हे आमच्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी बसल्या आहे. महागाईचा प्रश्न किती आहे ताई? आज मुंगाची डाळ 130 रुपये किलोवर गेली आहे. आता दिवाळी येईन, तुम्हाला दिवाळीमध्ये मुंगाच्या डालडा वाढला, ते मुंगाची डाळ महागाईच्या निमित्तानं वाढली आहे. आमच्या युवकांच्या हाताला काम नाही. मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार होते या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते गुजरातला पाठवले. आज शेतकऱ्यांची हालत काय याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धान होतं. उद्धवजी ठाकरे आणि आमचा सर्व महाविकास आघाडीचा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार असताना आपण या ठिकाणी धानाच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत केली होती आपल्याला कल्पना आहे. 700 रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबाने जवळजवळ 35,000 रुपये हेक्टर अंदाजे त्या निमित्तानं आपण या धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली होती का नाही? आणि आता या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किती मदत केली? फक्त 20,000 रुपये प्रति हेक्टर. त्याचा हिशोब तुम्ही लावला तर म्हणजे जे आपलं सरकार जे होतं त्याच्यापेक्षा अर्धी मदत या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या या धान उत्पादक शेतकऱ्यांना केली आहे. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या पद्धतीने शेतकऱ्याचे हाल करतायत. तिथं पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला पीक विमा देत नाही, दुधाच्या बाबतीत दुधाला भाव नाही, आणि सर्वात महत्वाची गोष्ट या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना जो आपल्या जीएसटी लागतो, प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या गोष्टीवर यांनी जीएसटी लावलाय. तुम्हाला खताचं बोत घ्यायचं असेल तर त्याच्यावर 18% जीएसटी आहे. 18%. तुम्हाला जर फवारणीचं औषध घ्यायचं असेल तर त्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आहे. तुम्हाला आपले युवक बदल्या तुम्हाला जर मोटरसायकल घ्यायचं असेल तर त्याच्यावर 23% जीएसटी आहे. किती? म्हणजे 1 लाखाची मोटरसायकल घेतली तर या सरकारला जीएसटीच्या माध्यमातून 23,000 रुपये तुम्हाला द्यावं लागते. या तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरवर 28% जीएसटी. 28% जीएसटी.
अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूवर जीएसटी मोठ्या प्रमाणात लावली आहे, हे सुद्धा गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून हे जे सरकार आहे, हे सरकार काही शेतकऱ्यांचं नाही आहे. म्हणजे या सरकारच्या बाबतीत सांगायचं झालं तर यामध्ये भाजपचं एकच धोरण आहे. भाजपचं एकच धोरण, शेतकऱ्यांचं मरण, अशा पद्धतीनं म्हटलं तर काही वाव होणार नाही. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आपल्याला सांगतो, गेल्या 2-3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक नाही, नगरपालिकेची निवडणूक नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, सर्व ठिकाणी प्रशासक त्या निमित्तानं कारभार पाहत आहे. कारण की सरकार निवडणुका घ्यायला घाबरते. आपली विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार होती, ती आता नोव्हेंबरमध्ये करणार आहे. त्याचबरोबर आता लोकसभा झाली. लोकसभेमध्ये एक चांगलं झालं. अरे लोकसभा तो एक झाकी थी, अभी विधानसभा अभी बाकी है. त्या विधानसभेमध्ये या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मित्र सरकारला, अजितदादा पक्ष, एकनाथ शिंदेच्या पक्षाला आपल्याला त्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला धडा त्या निमित्तानं इथे दाखवायचा, हे सुद्धा आपण त्या निमित्तानं लक्षात ठेवा. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा पक्ष आणि एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस आपला शरद पवारचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना मिळून आपण ही निवडणूक लढवणार आहे. आणि तुम्हाला लिहून घ्या, आजची तारीख लिहून घ्या, 10 सप्टेंबर. 2 महिन्यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार त्यानिमित्तानं आल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीची गोष्ट 100% आपलं सरकार त्यानिमित्तानं इथे येणार आहे. या ठिकाणी आमच्या लाडकी बहिणीबद्दल बोलले, आमच्या या ठिकाणी बहिणा बसल्या आहेत. अरे ताई, तुम्हाला 150 रुपये महिना. अरे या एका आमदाराला भारतीय जनता पार्टीनं 50 कोटी रुपये दिले आणि तुमची समजूत घालते 150 रुपयावर. तुम्ही लक्षात ठेवा, आपला जेव्हा सरकार 2 महिन्यानंतर येणार आहे, या सरकारने ही योजना फक्त 3 महिन्यासाठी आणली, काही तरतूद केली नाही. योजना राबवायची असती त्याची आर्थिक तरतूद करावी लागते, कोणतीही तरतूद केली नाही. पण आमचा जेव्हा सरकार येईल तेव्हा हीच आमची लाडकी बहिणीची योजना आम्ही 5 वर्ष राबवू, 5 वर्ष, आणि 1,500 रुपये देणार नाही. त्याच्यामध्ये 5 नाही 5 जास्त होते. त्याच्यामुळे आमचं सरकार याला 1,500 आम्ही थांबणार नाही. आम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करून 3,000च्या जवळपास आमच्या लाडक्या बहिणीला त्या योजनेचा लाभ देऊ, अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी सांगतो. त्याच्यामुळे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला भाळू नका, नाही तर 1,500 बिलकुल भाळायचं नाही. या पद्धतीनं या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं आहे. ज्या पद्धतीचा सध्या आपल्याला माहित आहे, इथे सगळ्यांनी सांगितलं, या गोंदिया जिल्ह्यामध्ये मी 12 वर्ष पालकमंत्री होतो. जयंतराव 12 वर्ष, प्रफुल्लभाई मला काही सोडत नव्हते, याही गोंदिया. त्याच्यामुळे राजू जैन काय आहे मला माहित आहे. इथले जरी नेते प्रफुल्ल पटेल असले तरी या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्याचा कारभार कोणाच्या हातात आहे? राजू जैन म्हटलं तसा कारभार होते. त्याच्यामुळे त्या राजू जैनच्या कारभाराला सगळ्या गोंदिया भंडारा जिल्हा वैतागलेली आहे. आणि म्हणून जेव्हा विधान परिषदची मागच्या निवडणूक झाली, त्या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये राजू जैनचा कसा पराजय केला हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे आपलं आता नवीन सरकार त्या निमित्ताने येणार आहे आणि आपल्या या नवीन सरकार ज्या पद्धतीनं आपल्या इथे येणार आहे आपल्याला माहित आहे की या मतदारसंघातनं आपले इच्छुक आहे, ज्या सर्वांची भाषणं या ठिकाणी आपण ऐकली आणि जे सर्व आपल्या पक्षाचे इच्छुक आहे, कारण की हा मतदारसंघ हा आपला मतदारसंघ आहे. तुमचा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा मतदारसंघ आहे, अर्जुनी मोरगाव आमचा मतदारसंघ आहे, तिरोडा आमचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी आपल्याच पक्षाला त्या निमित्तानं उमेदवारी मिळणार आहे. आणि म्हणून या तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी देत असताना आम्ही सर्वे करू, जेवढे उमेदवार आहे यामध्ये इच्छुक त्यांचा सर्वे करू आणि सर्वे करून त्या निमित्तानं आपल्याला उमेदवार देऊ, एवढं इथं आजच्या प्रसंगी आपल्याला इथे सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये जो कोणी आपला उमेदवार राहील त्याच्या मागे राहून आपल्याला पवार साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि म्हणून एक एक आमदार आपला वाढला पाहिजे. या दृष्टीनं आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहे या संपूर्ण जिल्ह्यातनं, तो काँग्रेसचा असो, राष्ट्रवादी असो का शिवसेना असो आपली, पण या मतदारसंघाला आपला राष्ट्रवादीचा उमेदवार राहणार आहे, त्याला निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागे राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि हे सांगत असताना एकच गोष्ट सांगतो
हे जे आपले नेते जे गेले आपल्यातून ईडीच्या धाकाने गेले, सीबीआयच्या धाकाने गेले, अरे मलाही 3 वर्षापूर्वी ईडीचा दाग होता, मला म्हणे कि हमारे तरफ आओ नहीं तो ईडी लगाएंगे। मैं बोला तुम्हारे तरफ आता नहीं, पवार साहब के छोड़ के अनिल देशमुख जाएगा नहीं, तुमको क्या ईडी लगाना है कि क्या लगाना है लगाओ। आणि माझ्यावर त्यांवितानं खोटे आरोप त्यांवितानं करण्यात आले, मला तुरुंगात टाकलं होतं। आता सुद्धा 4-5 दिवसापूर्वी सुद्धा 4-5 दिवसापूर्वीच्या देवेंद्र फडणवीसने माझ्यावर एक गुन्हा लावला की 4 वर्षापूर्वी अनिल देशमुखांनी जळगाव जिल्ह्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीचे नेते आहे गिरीश महाजन, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकला, अशा पद्धतीचा माझ्यावर सीबीआयचा गुन्हा लावला। म्हणजे त्या गिरीश महाजनला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकला, हा माझ्यावर आरोप लावला आणि त्याचा त्यांनी त्यांना FIR दाखल केला। मी त्यांना सांगितलं की अनिल देशमुखावर तुम्ही सीबीआयचा FIR दाखल केलेला आहे, तुम्ही सांगा अनिल देशमुखांना अटक करायला केव्हा येता, मी तयार आहे। त्याच्यामुळे यांच्या ईडी सीबीआयला मी घाबरत नाही। हे जे गेले आपल्यातनं हे सगळे घाबरून गेले, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण याला पुढे जायचं आहे आणि आपला या भागातनं उमेदवार कसा निवडून येईल या पद्धतीनं आपण आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून त्याला निवडून आणा, अशा पद्धतीची आग्रहाची विनंती करतो। आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद साहेब। त्यानंतर फक्त 1 मिनिटामध्ये जिल्हा परिषद सदस्य फेंडर साहेब, एकनाथजी फेंडर, जिल्हा परिषद सदस्य। आज आपल्या या तुमच्या शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या नेतृत्वात ही शिवस्वराज्य यात्रा इथं पोहोचलेली आहे असे आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष श्रीमान्य जयंतराव पाटील साहेब, संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित विचारमंच। मी काही जास्त बोलणार नाही, कारण की आपल्याकडे ज्यांना आपण ऐकायला आलेलो आहोत ते विचारमंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचे आपण 2 शब्द ऐकायला आलो आहोत। सर्वप्रथम मी आपण इथं जे आपले कार्यकर्ते आज एवढी विपरीत परिस्थिती असताना सुद्धा इथं उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो आणि फक्त जयंत पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला सर्वच आपले इथले जे काही उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की आपण इथं पक्षाची उभारणी कशी केली, परंतु मी एवढं सांगू इच्छितो, एक शेर त्यावर आहे, बड़े मेहनत से हमने इस घर को सजाया है, बड़े मेहनत से हमने इस घर को सजाया है, इस घर को किसी और को बर्बाद करने न देंगे। हमने उन्हें लोगों के घर बर्बाद करते हुए देखे हैं, हम अपने इस घर को बर्बाद होने नहीं देंगे, हम इस घर को बर्बाद होने नहीं देंगे। माझी सन्माननीय पाटील साहेबांना एवढीच विनंती आहे की विपरीत परिस्थिती असताना ज्या वेळेला आम्ही आपल्याकडे भेटायला आलो आणि तिथून आल्यानंतर आम्हाला फक्त एवढा आदेश दिलं की आज जरी तुम्ही 4 आहात आणि तुमच्या समोर बलाढ्य लोक उभे आहेत, तुम्ही प्रत्येक बूथवर जा आणि आज आम्ही शरदचंद्र पवार साहेबांचे मावळे निवडक का असेना एक बूथवर गेलो, एक बूथ तयार केला आणि हा स्वराज्य रूपी तुमसर विधानसभा क्षेत्राची बांधणी केली। त्यामुळे मी पाटील साहेबांना विनंती करतो, आजूबाजूला न बघता फक्त आपल्या समोर बसलेली जी जनता आहे जी मागणी करत आहे त्यांचाच विचार करावा एवढी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। धन्यवाद फेंडर साहेब। सर 1 मिनिट फक्त, जेंट्स सर्व झाले, एक लेडीज फक्त, जिल्हा परिषद सदस्य माननीय सुषमा पारधी मॅडम, अगदी सुषमा पारधी मॅडम, कृपया कुणाचं नाव घेऊ नका, आदरणीय मंच म्हणा आणि आपले विचार प्रकट करा। सर्वप्रथम ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं असे शिवाजी महाराज यांना माझं त्रिवार वंदन। नाव घ्यायला नकार दिलेले आहे, त्यामुळे आदरणीय मंच आणि एवढ्या जनतेच्या समोर एक महिलेला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। आणि निमूटपणे सगळे ऐकत आहात त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्या सच्च्या कार्यकर्त्याचे धन्यवाद। तर साहेब, आम्ही 24 वर्षापासून पार्टीचे काम करत आहोत। मी सरपंच, आमचे पारधी साहेब, मी सरपंच झाली, त्याच्यानंतर आम्ही खासदार आमदार आपल्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलो। आपल्या संधी दिल्यामुळे मी सुद्धा एक जिल्हा परिषद सदस्य बनली। पण जेव्हा आपल्या याच्यामध्ये गट निर्माण झाले तेव्हा आम्ही सत्याच्या बाजूला उभे राहिलो, तेव्हा आम्हाला इतका त्रास झाला
आम्ही फक्त 4 जिल्हा परिषद सदस्य होतो. लोकसभेच्या वेळेस आपल्या विरोधी महायुतीच्या सरकारमध्ये जे होते त्यांनी सभा घेतल्या. त्या सभेमध्ये त्यांनी आमच्या क्षेत्रात येऊन सभा घेतल्या आणि तिथं एका महिलेचा अशा प्रकारे, आता ते लाडकी बहीण खूप हलवत आहेत, पण एका लाडक्या बहिणीला त्यांनी तिथं अपमानित केला. माझा शिवरा क्षेत्र आहे सर. शिवरा क्षेत्रामध्ये त्यांनी जे देशाचे नेते म्हणून आपल्याला मिरवतात असे एका तालुकाध्यक्षांनी चिठ्ठी लिहून दिली, विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी एका महिलेला त्या भर सभेमध्ये अपमान केला की उसकी औकात नहीं थी चुनके आने की, हमने चुनके दिए और आगे डबल इलेक्शन करके अपना सदस्य चुनके लाएंगे. अशा प्रकारे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी माझा अपमान केला नाही तर सगळ्या आपल्या कार्यकर्त्याचा अपमान केला. कारण की कार्यकर्ता हा नेत्यांसाठी दिवस रात्र काम करत असतो आणि मोठे नेते जर एखाद्या कार्यकर्त्याला अशा प्रकारे वागणूक देत असतील तर आपल्याला त्या पक्षासोबत राहण्याची काही गरज नाही. माझ्या या सगळ्या सच्च्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की जे शरद पवार साहेबांचे विचार आहेत, जे सत्य आहे, लहानच्या लहान पोराला विचारा राष्ट्रवादी पक्ष हा कोणाचा, तर शरद पवार साहेबांचा. तुतारी ही शरद पवार साहेबांची आहे आणि सर आपल्याला हमी देते की आम्ही महिला घराघरात जाऊन साहेबांचे विचार आणि आपला राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार आणि जो तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपला ह्या विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाचा उमेदवार देतील अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगते की आपल्या सगळ्या सच्च्या कार्यकर्त्यांनी घराघरात तुतारी वाजवणारा माणूस पोहोचवा ही सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे. कारण की हे काम आपली महिलाच करू शकते. महिला कुठेही कमी नाही. माणसांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करत असतो, पण कुठेतरी कमतरता असते पाठीमागे राहणाऱ्यांची, पण आपण कुठेही हार मानत नाही आणि आपला हा पक्ष आपल्याला समोर घेऊन जायचा आहे. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. एवढे बोलते आणि आपले 2 शब्द थांबविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. छत्रपती शिवराय राजाधिकृषी राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्यामुळे मुके बोलू लागले, आंधळे पाहू लागले आणि लंगडे धावू लागले असे विचार पेरणारे डॉक्टर अमर कोल्हे सर खासदार साहेबांना विनंती करतो आपण टाळ्याच्या गजरात त्यांचा विचार ऐकूया. जय शिवराय. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, खरं तर विदर्भाचा स्वाभिमान आणि एक मूर्तिमंत प्रतीक की जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला घेरण्याचा प्रयत्न होतो आणि तरी जो योद्धा लढत असतो तर योद्ध्याचं प्रतीक असणारे आदरणीय अनिल बाबू देशमुख, माजी मंत्री रमेशजी बंग, माजी खासदार मधुकरजी कुकडे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते महबूबभाई शेख, सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, शबीरभाई विद्रोही, दीनानाथ पडोळेजी, दिलीपजी पनकुळे, बजरंगसिंग परिहार, प्रवीणजी कुंटे पाटील, जानबाजी मस्के, किरणजी अतकरी, शैलेंद्रजी तिवारी, आमचे टाकचंद साहेब असतील, ईश्वरजी असतील, आपण सगळे मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेजण. पूर्ण कल्पना उशीर झालाय त्यामुळं फार वेळ घेणार नाही. फार वेळ घेऊ मला असं वाटलं आता ट्रेलर दाखवतो पिक्चरला परत विधानसभेच्या प्रचाराला येतो ना, कारण हिसाब तो चुकता करना पड़ेगा भाई. मैं तो भंडारा गोंदिया आया नहीं था, पण जयंत पाटील साहेब भंडारा गोंदियाचे नेते जरूर माझ्या मतदारसंघात आले होते लोकसभेला प्रचार करायला. तो हिसाब तो बराबर होगा, जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा. कारण भंडारा गोंदियामध्ये बोलताना खरं तर एक भावना महत्वाची अशी आहे कि दुश्मनों से गिला नहीं जो सामने सीने पे वार करते हैं.
हमें दुश्मनों से गिला नहीं जो सामने सीने पर वार करते हैं, शिकवा तो उन गद्दारों से है जो पीठ पर वार करके दिल पे जखम देते हैं. कारण जे पक्षात घडलं त्याच्याविषयी अनेक जण आधी बोलून गेले. प्रत्येकाने का भूमिका बदलल्या, कशासाठी भूमिका बदलल्या, मोठमोठे नेते असतील, काहींना विकासाची भूमिका होती. तेव्हा एका शाळेमध्ये एका शिक्षकाने विचारलं, शिक्षकांनी पोरांना विचारलं, ताई बाळा विकास म्हणजे काय? पोरांनी सांगितलं, मास्तर तुम्ही छडी मारायला गेले का पळून जाणं याला विकास म्हणतात. मास्तर म्हणली, इकडे हा ही कुठली विकासाची व्याख्या ती सांग. म्हणलं मास्तर काय चुकीचं बोललो, तुम्ही छडी मारायला लागले का पळून जाणं त्याला विकास म्हणतात. मास्तर म्हटलं, अरे विकासाची ही कुठली व्याख्या? मास्तर म्हटलं, मग ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण बघतो ते राजकारणी दुसरं काय करतात, विकासाचं दुसरं नाव कातडी बचाव आहे का, हाच प्रश्न खरा तर पडतो. आणि हा भंडारा गोंदियातल्या सर्वांना नक्कीच हा प्रश्न पडला असेल. कारण 2009 साली लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला, स्वतःची मुलगी जी निवडून आली होती त्या स्वतःच्या मुलीला आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना केंद्रीय मंत्री केलं नव्हतं, पण लोकसभेला जे उमेदवार पराभूत झाले होते त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय मंत्री केलं. आणि जेव्हा संघर्षाच्या काळात अशा पद्धतीनं जेव्हा बोट सोडलं जातं तेव्हा आताच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे. या इतिहासामधलं एक उदाहरण फक्त देतो. एखादी मोहीम फसली, महाराजांच्या सगळ्याच मोहिमा 100% यशस्वी झाल्या. कधी कधी एखाद्या सरदाराला एखादी मोहीम दिली, एखादी मोहीम फसली सुद्धा. म्हणजे जंजिरा घ्यायला लाय पाटील गेले, लाय पाटलांनी शिड्या लावल्या पण मोरोपंत पिंगळे तेव्हा पोहोचू शकले नाही, जंजिरा आला नाही. पण महाराजांनी मोरोपंत पिंगळ्यांना शासन केलं नाही. महाराजांनी समज दिली की चूक होऊ शकते. पण जेव्हा खंडोजी खोपड्याने गद्दारी केली तेव्हा एक हात आणि एक पाय कलम केला. कारण स्वराज्यात एक वेळ चुकीला माफी होती पण गद्दारीला महाराष्ट्र माफ करत नाही. गद्दारीला महाराष्ट्र माफ करत नाही. आणि म्हणूनच आज जी परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघतो, जी राजकीय परिस्थिती पाहतो, विधानसभेच्या तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली. तुम्ही प्रत्येकाने सांगितलं, म्हणजे कोणीतरी सांगितलं बडी शिद्दत से हमने घर सजाया है, म्हणजे घर आम्ही सजवलं, आता दुसऱ्याच्या हातात चावी देऊ नका असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण चावी द्यायची वेळ कधी येणार तेच कोणाला कळत नाही. विधानसभेच्या निवडणुका लागणार कधी तेच कोणाला कळत नाही. कारण महायुती सरकारला हे कळून चुकलंय. त्यांनी किती काही केलं तरी महाराष्ट्राचं ठरलंय महाविकास आघाडीचंच सरकार आणायचंय. आणि विशेषतः तुमसर विधानसभा मतदारसंघामध्ये तर वेगळं टेन्शन असेल. ज्यांनी कुणी भूमिका बदलल्या, काल सर्वे आलेला बघितला तुम्ही, एक सर्वे आला. या सर्वेमध्ये सध्या जे काही गुलाबी जॅकेट घालून हिंडतात या गुलाबी जॅकेटवाल्यांना फार फार तर 12 जागा येईल असं दाखवलं. किती? आता सांगा 28 कंच्या आहे का नाही प्रॉब्लेम? गेले 40, सर्वे दाखवतोय 12, बाकीच्या 28 जणांनी काय करायचं? हा, बसायचं नाही, तुम्ही बसवायचं ठरवलंय. आणि हे चित्र अख्ख्या महाराष्ट्रात दिसतंय. आणि त्यामध्ये जे 28 मधलं गणित आहे, या 28ला तुमसर विधानसभा अपवाद असू देऊ नका, हीच तुम्हाला कळकळीची सांगणं आहे. कारण इथं मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी बसल्यात. तुम्हाला सगळ्यांना एकतर पहिल्यांदा विदर्भात आल्यानंतर मनापासून ऊर भरून आला. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रश्न निर्माण झाला होता की हा महाराष्ट्र या तोडाफोडीच्या पैशाच्या राजकारणाला बळी पडणार की स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार. आणि विदर्भानं 12 पैकी 11 जागी महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिले. तो स्वाभिमान तुम्ही जपलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आणि त्यामुळे आता ज्या काही योजना येत असतील तुमचं यश आहे. कारण लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, हे आपल्याला माहिती आहे. लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी. पण हे सगळं गणित होत असताना एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे आता जवळपास 40वा विधानसभा मतदारसंघ असेल. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज यात्रा निघाल्यापासून
39 मतदारसंघांमध्ये जे वातावरण आहे ते हेच आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि जेवढी गर्दी इथं आत आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे. यावरून कळते, तुमच्या बाहेरच्यांसाठी बोलतोय, जेवढी गर्दी आत आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे. यावरून हे कळतंय का तुमसर विधानसभेचं सुद्धा ठरलंय, महाविकास आघाडीचाच आमदार निवडून द्यायचा आहे, तुतारी वाजवून विजयाचा नाद करायचा आहे. कारण या सभागृहात जयंत पाटील साहेब खरं तर 2019ला आलो होतो, 19ला आलो होतो तेव्हापेक्षा जास्त गर्दी. आणि म्हणून मला कळलं, मगाशी महबूबाई म्हणाले गर्दी जास्त आहे, म्हणजे 2019ला आलो होतो तेव्हा मंचावर आमच्या बरोबर राष्ट्रीय नेते होते, राष्ट्रीय नेते असताना गर्दी कमी होती, मंचावरची कदाचित गर्दी कमी झाल्यामुळे खाली लोकांची गर्दी वाढली. आणि ही जी माणसं आली, तुमचं मनापासून कौतुक यासाठी करतो की आमदार नाही, मंत्री नाही, कोणी राष्ट्रीय नेता नाही असं असताना ज्या निष्ठेनं तुम्ही येता, ज्या स्वाभिमानानं तुम्ही येता, या महाराष्ट्राला आता दाखवून दिलंय, या महाराष्ट्राला आता ठरवलं, येणारी विधानसभेची निवडणूक ही केवळ आमदार निवडून द्यायची निवडणूक नाही, येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्याची निवडणूक आहे. कोणी आलं, ताई तुमच्या घरात आलं आणि तुम्हाला सांगितलं कुकर विकत घेतो, पैसे देतोय, कुकर विकत घ्या, द्याल का? ज्याच्यात पीठ मळतात ती परात विकत घेतो, पैसे आहेत माझ्याकडे, परात द्याल का? जर परात देणार नाही, कुकर देणार नाही, तर 1500 रुपयात स्वतःचं 5 वर्षाचं भवितव्य कसं द्याल, याचा एकदा फक्त विचार करा. महाराष्ट्र हा विकला जात नाही, तो विकला जाणार नाही, हे आपल्याला आता ठणकावून सांगायचं. मगाशी कोकणच्या भूमीचा उल्लेख झाला, ती खरी परिस्थिती काय? म्हणजे आता तुम्ही बघितलं, सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला, बातमी वाचली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा जे सरकार भ्रष्टाचार करतं, छत्रपतींशी गद्दारी करणाऱ्या या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही. आणि म्हणूनच नक्की परिस्थिती काय महाराष्ट्राची बघा. कोण म्हणतं मालवणात पुतळ्यानं किंवा सरकारनं माती खाल्ली? कोण म्हणतं मालवणात म्हणजे सिंधुदुर्गात पुतळ्यानं किंवा सरकारनं माती खाल्ली? महाराष्ट्राची परिस्थिती पाहून पुतळ्यानं स्वतःहून मान टाकली. बदलापुरात रांझाचा पाटील खदा खदा हसत होता, बदलापुरात रांझाचा पाटील खदा खदा हसत होता. लाज, शरम, सुरक्षितता यांचा चौरंगा होत होता. गुलामांचे बाजार इथं पुन्हा सजले जात होते, गुलामांचे बाजार इथं पुन्हा सजले होते. खोक्यांच्या बदल्यात आमदारच काय, इथं मंत्री सुद्धा विकले होते. नेताजी, तानाजी, बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. इतिहासात नावं होती, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे. पण नेताजी, तानाजी, बाजी आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. निष्ठा, विश्वास, स्वाभिमान यांचेच कडेलोट झाले होते. कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूट गुडघे टेकत होता. आठवा तो आग्र्याच्या दरबारातला प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीपतीला डोळे दाखवले होते, पण कधी काळी दिल्लीला डोळे दाखवणारा महाराष्ट्र आज निमूटपणे गुडघे टेकत होता. महाराष्ट्रातलं पान सुद्धा हलवायला आता दिल्लीचा आदेश लागत होता. इथं स्वार्थासाठी, सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली. इथं स्वार्थासाठी, सत्तेसाठी महाराष्ट्र धर्माला तिलांजली दिली. म्हणूनच निराशेनं आणि शर्मेनं, पुतळ्यानं नाही, महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली. विचार करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही. आणि असं असताना सरकार फक्त सत्तेसाठी चिकटून राहिलंय, म्हणून महाराष्ट्राच्या स्वाभिमानानं मान टाकली. पण शपथ आहे शिवछत्रपतींची, पण शपथ आहे शिवछत्रपतींची पुन्हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची, रयतेचं राज्य साकारण्याची आणि स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची, स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा नव्यानं घडवण्याची. आणि हा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवत असताना तुमसर विधानसभेचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असेल, याची जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर सोपवतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. हॅलो, माननीय डॉक्टर अमल कोल्हे सरांचे विचार ऐकलेत. चलो आप बोलो या ना बोलो, आपका बोलने का गम नहीं.
आप बोलो या ना बोलो, आपका बोलने का गम नहीं। एक बार हमारे आदरणीय जयंत पाटिल साहब के लिए जोरदार तालियां बजा दे, आपके बोलने से कम नहीं। आपण सन्माननीय जयंत पाटील साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुर आहात, तर मी आमंत्रित करतो सन्माननीय जयंत पाटील साहेबांना। हॅलो चेक, हॅलो। एकदा जयंत पाटील साहेबांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। ₹5,00,000 जीवन सुरक्षा कवच विमा पॉलिसी उमाताई बांते, सो वैशालीताई नगरे। वामन दादा माईक बरोबर करा ना, हॅलो। ₹5,00,000 जीवन सुरक्षा कवच विमा पॉलिसी उमाताई बांते, सो वैशालीताई नगरे, सो पूर्णिमाताई बारसाकडे, विजेंद्र सेंडे, पंकजी लोणारे, सबाना जावेद खान पठाण, मुकेश अशोक सेंडे, अण्णाजी हगरू हलमारे, नरेंद्र सुरेश बडवाईक आणि प्रदीप माणिकराव ढोके। ₹5,00,000 जीवन सुरक्षा कवच विमा पॉलिसी सन्माननीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान होत आहे उमाताई बांतेंना। त्यानंतर सौ वैशालीताई सदानंदजी नगरे, आपण यावं, लवकर या। सो पौर्णिमाताई सुधाकर बारसाकडे, आपण लवकर यावं। सो वैशालीताई सदानंदजी नगरे आले का ताई? चला लवकर या, मी तुमचं नाव घेतो आहे। सो वैशालीताई सदानंदजी नगरे, सो पौर्णिमाताई सुधाकर बारसाकडे, सो श्री विजेंद्र योगेंद्र सेंडे, श्री पंकज पृथ्वीराज लोणारे, सबाना जावेद खान पठाण, मुकेश अशोक सेंडे, अण्णाजी हगरू हलमारे, नरेंद्र सुरेश बडवाईक आणि प्रदीप माणिकराव ढोके। या लवकर। पौर्णिमाताई बारसाकडे आल्यात का? नरेंद्र सुरेश बडवाईक, प्रदीप माणिकराव ढोके, सबाना जावेद खान पठाण, पंकज लोणारे, ₹5,00,000 जीवन सुरक्षा कवच विमा पॉलिसी सन्माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या हस्ते वितरित झालेले आहे। माननीय पाटील साहेबांचं आपण एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं। सन्माननीय पाटील साहेब। जे आपल्या सर्वांच्यात आत्ताच भाषण करून पुढे गेले ते अनिल बाबू देशमुख, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री माननीय रमेश बंग साहेब, माजी खासदार कुकडे साहेब, या निमित्ताने उपस्थित असणारे शब्बीर अहमद विद्रोही साहेब, विश्वंत दीनानाथ पडोळेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे बजरंग सिंह परिहार, राजू तिमांडे, अतुल वांदिले, सुधीर कोठारी, काकरचंद मंगुसमारे, या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, माधव नारनवरे, जानबा मस्के, प्रवीण कुंटे पाटील, शैलेंद्र तिवारी, संजय नांद्रे, हेमराज नागफासे, श्याम कांबळे, जितू तुरकर, विनोद भिलार, सोलेकर, प्रमोद घरडे, दीपक किमलकर, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुषमाताई पारधी, एकनाथ फेंडर, राजू देशभ्रतार, अनिताताई गजबिये, कुणाल मल्लेवार, रंजत कहालकर, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर
आणि मोठ्या संख्येनं स्टेजच्या समोरील आमच्या महिला भगिनी आणि बाहेर TV बघत असणारे यापेक्षा जास्त गर्दीने बाहेर बसलेले सर्व आपल्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील मान्यवर नेते कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळे भेटायला आलो. अशीच यात्रा 2019च्या आधी काढलेली होती, पण आज मात्र प्रचंड प्रतिसाद आपण दिला. आपण सगळे एवढ्या मोठ्या गर्दीने इथे एकत्रित झालेला आहात की या मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला पक्ष सोडला त्या गद्दार लोकांना योग्य ते प्रायश्चित्त ठरवून द्यायचं हा निर्धार तुमच्या सगळ्यांच्यात मला दिसतोय. आपल्या सगळ्यांना या मतदारसंघात मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या विधानसभेला उमेदवार निवडून देण्याचं काम तुम्ही केलं, पण त्या आमदारांनी आपल्या सगळ्यांना दगा दिला, शरद पवार साहेबांना दगा दिला आणि त्यामुळं आज पुन्हा शिवस्वराज्य यात्रेत नवे आमदार नवा उमेदवार हुडकण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्यावर पडलेली आहे. या मतदारसंघामध्ये नवा चेहरा द्यावा. तुम्हा सगळ्यांची ताकद शरद पवार साहेबांच्या मागे उभी राहावी आणि पुन्हा एकदा 2019ला जो इतिहास घडवला तोच इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो आहे. आपल्या भागातले अनेक प्रश्न आहेत जे सध्याच्या सरकारने सोडवलेले नाही. मग अतिवृष्टीचं नुकसान झालं, ती नुकसान भरपाई मिळाली नाही. भंडारा बालाघाट रस्ता प्रश्नामुळे लोकांना त्रास होतो. अनेकांचे ॲक्सिडेंटमध्ये प्राण त्या रस्त्यावर गेलेले आहेत आणि प्राथमिक शाळांच्याकडे या मतदारसंघात अक्षम्य दुर्लक्ष झालेली आहेत. आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेच्या व्यवस्था या सरकारला आणि इथल्या आमदारांना चांगल्या करता आल्या नाहीत. ही सामान्य माणसाच्या मनातली खंत आहे. आरोग्याचा व्यवस्था गंभीर आहे. आरोग्याची व्यवस्था चांगलं आपल्यासाठी काम करत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नात आपल्याला सरकारकडून बऱ्याच अपेक्षा असतात. पण ज्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं पैसे दिल्याशिवाय एकी काम होत नाही. पंचायत समितीत गेला तरी तीच परिस्थिती आणि त्यामुळं सामान्य माणसं पुन्हा एकदा या मतदारसंघातली त्रस्त झाली आहेत. म्हणून विधानसभेच्या आधी जी लोकसभा झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण अतिशय उत्तम मतदान केलं आणि पुन्हा ताकदीनं देशामध्ये महाविकास आघाडीच आली पाहिजे, इंडिया आघाडी आली पाहिजे हे आपण ठासून सांगितलं. लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचं दाढ काढून बाजूला ठेवलं. आता हे सरकार एवढं घाबरलेलं आहे की म्हणाल त्या गोष्टी तुम्हाला द्यायची या सरकारची तयारी आहे. योजना सरकार जाहीर करतंय, त्या योजना तुम्हाला कळाव्यात म्हणून जाहिराती करतंय. जाहिराती करून देखील सरकारला समाधान नाही म्हणून आता तुमच्या घराघरापर्यंत 10,000 रुपये पगाराचा मुलगा नेमणार आहेत, मुलगी नेमणार आहेत आणि घरात येऊन ते माणसं सांगतील की या सरकारने तुम्हाला अमका अमका दिलेला आहे. पैसा सरकारचा आहे, यांच्या खिशातला नाही आहे. सरकारच्या खिशातला पैसा वाटायचं काम सध्या चालू आहे आणि तरीही महाराष्ट्राच्या सरकारला आत्मविश्वास नाही. आपण निवडून येऊ किंवा नाही याची आजही त्यांच्या मनात शंका आहे. उद्याच्या निवडणुका 2 महिन्याच्या काळात होतील, कदाचित 1.5-2 महिन्यात निवडणुका होत असतील तर आपणही तेवढीच तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. या ठिकाणी आपण सगळे किरण अटकरी असतील, नरेंद्र ईश्वरकर असतील, आमचे एकनाथ फेंडर असतील, या सगळ्या आमचे मुंगुसमारे असतील, आमचे खासदार मधुकर कुकडे असतील, हे सगळे निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं माझा अंदाज आहे.
आणि त्यामुळं यांना निवडणुकीला लढवायत असताना आपण सगळ्यांनी एक मताने काम केलं पाहिजे. आता एवढी जण आहेत, 4-5 जण की उमेदवार निवडणं अवघड आहे. प्रत्येक कोण कुणाला कमी नाही. आणि या ठिकाणचे मोठे नेते गेल्यानंतर तुम्ही पक्ष टिकवलेला आहे, पक्ष जिवंत ठेवलेला आहे आणि पक्षाच्या व्यासपीठाला सतत महत्त्व येईल असं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळे 2दा-3दा मुंबईला येऊन गेले. आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढी ताकद आपण गोळा केलेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहेत हे बघण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रा ऐन भर गणपतीचा महोत्सव चालू असताना आम्ही सगळे आपल्या दारात येऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. मला सगळ्यात तुमचं कौतुक वाटतं की जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेले. त्यामुळे महिलांना देखील तेवढाच मान आपण सगळ्यांनी दिलाय. संघटनेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं सगळी घरातली कामं सोडून सकाळी 10 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून तुम्ही इथं येऊन बसलेलात याची आम्हा सगळ्यांना जाणीव आहे. तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. तुम्हाला सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत, सरकार येऊन इथं सांगितलं असेल सरकारने या योजना चालू ठेवायच्या असतील तर आम्हालाच पुन्हा निवडून द्या. अनिल बाबू देशमुखांनी तुम्हाला सांगितलं काही चिंता करू नका, आपण याच्यापेक्षा चांगल्या योजना काढणार आहोत. त्यामुळं आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या महिलेवर कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकारमध्ये करू. कुठल्याही महिलेवर बलात्कार करण्याच्या संबंधी नीच कृत्य करणाऱ्यांना कमीत कमी वेळेत प्रायश्चित्त देण्याची व्यवस्था करू. आमची लहान मुलं मुली शाळेत जातात, त्यांच्यावर अत्याचार कुणी करणार नाही याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. आणि त्यामुळं आज लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत ही समाजात पसरलेली भावना आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या लाडक्या बहिणीच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण करून देऊ. हा आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांना शब्द आहे. शेवटी जगण्याच्या व्यवस्था उत्तम नसतील तर बाकीच्या पैशाला काय घेऊन करायचं. आणि म्हणून जगण्याच्या व्यवस्थेत आपली मुलं शाळेत जातात त्या उत्तम शाळा झाल्या पाहिजेत. आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, जिल्हा रुग्णालयात जातो, ती उत्तम सेवा तिथं तुम्हाला मिळाली पाहिजे. तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे. मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या, त्याला गती देण्याचं काम केलं. फॉरेस्टचे काही प्रश्न होते, पण ह्या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपण सुजलाम सुफलाम होणार आहे, आपली प्रगती होणार आहे. आणि त्याकडे मात्र या सरकारचं आज लक्ष नाही. सरकारचं लक्ष कशाकडे आहे? सरकार रस्ते बांधतं, कोणी मागत नाही तरी मोठे मोठे रस्ते जे अस्तित्वात नाहीत नकाशावर रेषा मारतात आणि तसे रस्ते करायला हे सरकार लागलेलं आहे. जे आज अस्तित्वात आहेत रस्ते, त्या रस्ते बाजूलाच राहिले, नवीनच रस्ते काढायला लागले. एक सगळ्या महाराष्ट्रात शक्तीपीठ रस्ता म्हणून एक रस्ता काढले. काय तर पूर्ण करता येतील आणि आमच्या आया बहिणींची मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळा कशा सुधारता येतील हे बघण्याचं काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली महागाई पूर्ण कमी केली पाहिजे. आज तुम्ही बाजारात गेला आणि बाजारामध्ये 100 रुपये खर्च केले तर 100 रुपयातले 18 रुपये सरकार कापून घेतं जीएसटी. तुम्ही जी वस्तू विकत घेता ती 82 रुपयाचीच असते, खरी किंमत त्याची 82 रुपये, 18% जीएसटी भरता तुम्ही. त्यामुळे तुम्ही घर चालवलं 50,000 रुपयात तर 50,000 रुपयात जीएसटी नावाचा जो कर आहे, विक्री कर, तो कर 5% पासून 28% आहे. तुमचा तरुण मुलगा मोटरसायकल तुमच्याकडे मागितली आणि तुम्ही मोटरसायकल खरेदी करायला, स्कूटर खरेदी करायला जर बाजारात गेला
तर त्या स्कूटरवर कर आहे 28%. 28%. 1 लाख रुपयाची स्कूटर असेल तर 28,000 रुपये सरकारला द्यायचे आणि मग स्कूटर आपल्या घरी घेऊन यायला लागते. तुम्ही 4 चाकी गाडी घ्यायला गेला, जीप खरेदी केली, मोठी 4 चाकी गाडी, तरी त्याच्यावर 28% कर. पण तुमच्यातल्या कुठल्या आमच्या भगिनीला हेलिकॉप्टर विकत घ्यायचं असेल तर ते मात्र स्वस्त आहे, 5%च कर आहे त्याच्यावर. असं हे सरकार आहे. हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सूट, पण गाडी, मोटरसायकल, सायकल खरेदी केलं तर त्याच्यावर 28%, 18%, 24% असे कर हे सरकार लावते. आणि म्हणून आधीच 80 रुपयाची वस्तू 100 रुपयापर्यंत महाग झाली. त्या 100 रुपयावर आता ह्यांना कर भरल्यामुळं महाराष्ट्रात जी महागाई आहे ती महागाई महाराष्ट्राचं सरकार वाढवतंय. प्रचंड मोठा जीएसटीचा कर या देशातल्या जनतेवर आकारण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे. त्यातून तुमची सुटका करण्याची गरज आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जगायचं असेल तर महागाई महाराष्ट्रातली कमी झाली पाहिजे. तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे, धानाला चांगला दर मिळाला पाहिजे, कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारं महाराष्ट्रातलं सरकार असलं पाहिजे. अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, सरकार इकडं बघत नाही. सरकारच्या सगळे कार्यक्रम टीव्हीवर बघा तुम्ही. आता आपण हे बाहेरच घेणार होतो आजचा कार्यक्रम मैदानात, कारण एवढी गर्दी आहे. पण सरकारचा कार्यक्रम असला तर न गळणारा मांडव घातला जातो. त्या मांडवाला 4-5 कोटी रुपये खर्च होतात, खुर्च्या मांडल्या जातात आणि त्या भागातल्या, त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशा वर्करना बोलवलं जातं, अंगणवाडीच्या महिलांना दम देऊन बोलवलं जातं, सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जागेवर आणून बसवलं जातं आणि मग सरकारच्या सभा होतात. सामान्य माणसं यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या पद्धतीनं लोकसभेला विचार केला, लोकसभेला तुम्ही काय केलं? भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केलं. भाजपला सत्तेतून घालवण्याचं कारण काय? तर हे सरकार, भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशामध्ये घटनेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचं, घटना बदलण्याचं पाप करणार होतं. पण काही करून भाजपचं सरकार नाही आलं. दुसऱ्या 2 पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात मुंबईचं सरकार आहे, त्या मुंबईचं सरकार, त्यांच्या महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या हातातून काढून घेतल्याशिवाय आपलं मिशन पूर्ण होत नाही. भारतीय जनता पक्षाची दिल्लीतून सत्ता जायची असेल तर त्यांच्या हातातून मुंबईची, महाराष्ट्राची सत्ता काढून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे ठामपणानं उभा राहिलं पाहिजे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे. मागच्या वेळी आपण हाताचं काम केलं कारण आपण आघाडीत आहोत. आता यावेळी इथं उभा राहणारा उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीनं तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही सगळे इच्छुक आहात, तुम्ही सगळे संघटित व्हा. सगळ्यांनी मिळून जर एक नाव सांगितलं तर दुधात साखर, म्हणजे आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल. पण पूर्ण ताकदीनं आपल्याला उद्या, जसं मागच्या 2019ला तुम्ही आमची जागा निवडून दिली, त्याच पद्धतीनं 2024ला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. मोठ्या संख्येनं इथं तुम्ही आलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. 2 महिन्याचा कालावधी आहे. 12-15 नोव्हेंबरला, अरे संपल्याशिवाय कशी काय उठता तुम्ही? बसा ना खाली. नाही, प्रवेश बिवेश नाही, माझं आता भाषण तर पूर्ण होऊ दे. 12-15 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक होईल.
ही निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी हे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार घालवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. पण एक लक्षात घ्या की समोरच्या बाजूने प्रचंड पैसे वाटले जातील, तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न होईल, मताची किंमत डबल टिबल वाढवतील. आपण सगळ्यांनी मात्र तो काय कष्टाने मिळवलेला त्यांचा पैसा नाहीये, आपल्याकडूनच गेलेले पैसे परत आपल्याकडे येतात. त्यामुळं ते जे काय येतील ते आपलेच आहे ते समजा तुम्ही. कारण आपण कर भरतो, कर भरल्यावर या योजना करतात, त्यावेळी त्यातनं भ्रष्टाचार केल्यानंतर हे असा अतिरिक्त पैसा मिळवतात. हे आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलंय आणि त्यासाठी तुम्ही जागृत राहून, महिलांना माझी विनंती आहे की घराघरापर्यंत जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने प्रत्येक घरात जाऊन सांगा की ही परिस्थिती आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं, महाविकास आघाडीच्या मागं उभा करण्याचं काम करा. आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडी ही कटिबद्ध आहे. तुमच्या सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडी लक्ष घालेल आणि या मतदारसंघात देखील राहिलेल्या सगळ्या कामांना योग्य ती चालना देण्याचं काम करेल. हा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.